नमस्कार. तर चला मग मंडळी, कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. अरे थांबा, मी काय ब्लॉग एंड नाही करत आहे, ब्लॉग कंटिन्यू बघा. आता माझ्यासोबत माझी आवडती गाडी फॉर्च्युनर आणि आपली दुसरी गाडी आवडती म्हणजे थार, ह्या दोन्ही गाड्या इथे एकसाथ बघायला भेटतात. आणि त्याच्यापेक्षा एक सांगतो, अलिबागमधली एकदम वजनदार व्यक्ती म्हणजे सचिन दादा. आता आपण सचिन दादाच्या घरी आलोत. बघू शकता हे सचिन दादाचा बंगला आहे आणि तुम्हाला सचिन दादाच्या बंगल्यामधल्या काही गोष्टी दाखवतो. ते कधी बघायला नसतील भेटली, म्हणजे अशा गोष्टी म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये मी आतापर्यंत कुठच्याच ब्लॉगमध्ये अशा गोष्टी दाखवल्या नाहीत, पण ह्या ब्लॉगमध्ये दाखवतोय. का दाखवतोय ते बघाच. खूप एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये काय काय वस्तू आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. फक्त ब्लॉग कंटिन्यू बघा, फुल मजा करू. चला आता मंडळी बघू शकता, इथून आपली एंट्री चालू होते. हा आपला पुरा हॉलचा एरिया आहे आणि इकडे सुद्धा आपली लाईव्ह शर्यत चालू आहे. आणि माननीय सचिन दादा बघू शकता. आपण आता दादांच्या बंगल्यावर आलोय. दादा काय बोलतो, कसं आहे? एकदम मस्त. बघू शकता हा आहे आपला हॉल. आणि बंगलाच इतका मोठा आहे की अख्ख्या बंगल्यामध्ये ब्लॉग शूट केला तरी खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या बाकी राहतील. इकडे जेवणाचा डायनिंग टेबल आहे, या साईडला एरिया आहे, इकडे किचन आहे, या साईडला बघू शकता. माणूस पाहिजे तर सचिन दादासारखा पाहिजे, दिलदार व्यक्ती. आणि हे जे तुम्ही बघू शकता हे देवार आहे, पूर्ण एक सेपरेट रूम देवासाठी. गणपती बाप्पा मोरया बोलू आणि सचिन दादाला असंच यश द्या, एवढंच देवाकडे प्रार्थना करू. आणि आता वरती जाऊया. चला बघू शकता, खरी मजा ती इथूनच सुरुवात होते. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके म्हणजे तुम्हाला बोललो अलिबागमधले वजनदार व्यक्ती म्हणजे सचिन दादा यांची सुद्धा एंट्री झाले. दादा काय म्हणताय? खूप बरं वाटलं आपल्या बंगल्यावर येऊन. जरा आपल्या फॅमिलीला सुद्धा दाखवतो की एका बंगल्यामध्ये किती काही गोष्टी असतात ते. तर सुरुवात आपल्या स्टेजवर बघू शकता, पायऱ्यांना सुद्धा लाईटी. हो, किचन पण दाखवलं. आता इकडे वरती जाऊया, काही पेंटिंग्स तुम्हाला दाखवतो. स्पेशली या फर्स्ट टाइम मी अशा गोष्टी मी ब्लॉगमध्ये दाखवतोय, कारण का प्रत्येक ब्लॉगमध्ये मी असं काही नवीन दाखवत नाही. कारण का काही लोकांना वाटतं की जयेश मोठेपणा करतोय, पण नाही. अलिबाग सारख्या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये सचिन दादासारखा एवढा दिलदार व्यक्तिमत्वाचा माणूस असणं आणि हीच तो खूप मोठी गोष्ट आहे. सचिन दादा मला स्वतःहून बोलले की चल आपल्या घरी तुला काहीतरी नवीन दाखवतो. आणि त्या प्रकारे एका बंगल्यामध्ये तुम्हाला मी काय दाखवते बघू शकता गाईज. तुम्हाला असं वाटत असेल हे फक्त शोपीस साठी आहे, असं स्टॉक पाहिजे असेल तरी भेटेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जितके ब्रँड आहेत तितके सगळे ब्रँड आहेत. हे सगळे ब्रँड फक्त आणि फक्त शोपीससाठी आहे. पण तुम्हाला पाहिजे असेल तर भेटेल, टेन्शन घेऊ नका. सचिन दादा खूप दिलदार माणूस आहे. या साईडला काहीच हा झुंबरच बघू शकता. हा मला खालनं बघितल्यावर दुबईचा तो बुर्ज खलिफा असतो तसाच वाटला खरं तर. ही वरनं खालची सगळी सिच्युएशन दाखवतोय. इकडे आतमध्ये लार्जेस्ट बेडरूम आहे आणि त्या साईडला बाल्कनी. वाव, काहीच तर बघा. ज्यांना कोणाला ड्रीम मध्ये असेल ना, ड्रीम बंगला, सो म्हणजे असं मला पण वाटतं खरंच की आपल्या सुद्धा एकविरायच्या कृपेने असाच एक चांगला बंगला पाहिजे. आणि आय नो तुमच्या सपोर्टमुळे एक ना एक दिवस आपली सुद्धा अशी वेळ आहे की मी माझ्या घराचा पूर्ण होम टूर तुम्हाला दाखवेन. ह्या साईडला मेकअपचं वगैरे सगळं सामान आहे. सो बघू शकता या साईडला वॉशरूम आणि सगळं मेकअपचं वगैरे सामान. आणि मिरल एवढे आरसे आहेत ना भाई, खतरनाक विषय आहे फुल. इकडं AC, इकडे स्टडीसाठी सगळं. आणि हे गोष्टी तुम्ही पिक्चरमध्ये बघत असाल, इथं आपल्याला लाईव्ह बघायला भेटते. तर खरं सांगतो गाईस, भरपूर जणांना असं वाटत असेल की जयेश मोठेगिरी करायसाठी दाखवतोय, बट असं काय नाही. मी भरपूर ठिकाणी जातो, भरपूर मोठमोठ्या लोकांच्या घरी येत असतो, कारण का तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद. आणि काही म्हणजे बाकीचे लोक ते असं सचिन दादासारखी म्हणजे महान लोक जे आपल्याला सपोर्ट करत असतात आमच्यासारखे छोटे युट्यूबरांना, सर त्यांच्यासाठी आज मी फर्स्ट टाइम होम टूर दाखवते सचिन दादा मधला. ते पण आपला ब्लॉग चालू होता तर बोललो भाई आता अलिबागमधली एवढी मोठी व्यक्ती आहे आणि आपला स्वतः आपल्याला सांगितलं की तुझ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना दाखव की आपला बंगला कसा आहे. सो त्यामुळे आपण आता पूर्ण बंगला दाखवतोय. चला आता ह्या साईडला जाऊया. तर गाईज चला, इकडे तुम्ही ब्रँड्स बघितलेच असाल. काय पाहिजे असेल तर नक्की DM करा. आणि नेक्स्ट टाइम मला सांगा की जर मथुरची तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायची असेल, म्हणजे मथुर कुठे तिथे शर्यतीला जातो, तर नक्की कमेंट करा की दादा इथं मथुर येणार आहे, तू जा आणि ब्लॉग बनव. 100% तुमच्यासाठी आपण ब्लॉग बनवू. आणि चला आता
इकडच्या आतमधल्या रूममध्ये जाऊया, जिथे बंगल्यामध्ये सुद्धा अख्खा जिम टोन आहे. बघू शकता मंडळी, स्पेशली सचिन दादासाठी पूर्णच्या पूर्ण जिम या इथंच बंगल्यामध्ये. काय टेन्शन नाही भाई. बघा काहीतरी नवीन बघायला भेटलं आणि काहीतरी तुम्हाला सुद्धा नवीन दाखवायला भेटलं. सो त्यामुळे बोललो की दाखवू दे आपली यूट्यूब फॅमिलीला की कसं काय असतं ह्या अख्ख्या बंगल्यामध्ये. इकडे जिम सुद्धा आहे. पूर्ण आपण जसं बोलतो बारमध्ये जशा शोपीस म्हणजे एरियाला वाटलं शोपीस म्हणजे असं नाही का ते म्हणजे ड्रिंक नाही, सगळे ड्रिंक वगैरे आहेत. बघा तुम्हाला दाखवतो, सगळ्या ह्याच्यात ड्रिंक वगैरे आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की रिकाम्या बाटल्या आहेत की काय. नाही, क्लास हे बघू शकता. औषध आहे, औषध बघू शकता. चला आता तिकडे जाऊया. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो, इथल्या ज्या पेंटिंग्स आहेत खूप भारी आहेत. खूप म्हणजे खूप जास्ती भारी आहेत मंडळी. इतका मोठा आरसा, तुम्हाला मी मागाशीच बोललो घरात इतके आरसे आहेत. सॉरी बंगल्यामध्ये एवढ्या आरसे आहेत ना की मोजून मी थकीन पण त्या आरसे काय संपणार नाही. आणि ह्या साईडला बघू शकता, ह्या साईडला पूर्ण बाल्कनीच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. काय टेन्शन ना बाई, सगळा बंगलाच आपला आहे. सचिन दादा आपल्या तर बंगलाच आपला आहे. आणि हा जो वर्ण व्ह्यू, अरे वा काय बघू शकता गाईज. वर्ण व्ह्यू, पूर्ण बंगल्याचा वर्ण व्ह्यू बघायला भेटतो. खालती बुलेट आहे, इकडे फॉर्च्युनर आहे, या साईडला थार आहे आणि हा पूर्ण बंगला. काहीच एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हा मी स्पेशल ब्लॉग ह्याच्यासाठी टाकलाय की तुम्हाला एक मोटिवेशन भेटावं. कारण का भरपूर ठिकाणी मी जिथे जातो तिथे या गोष्टी मला बघायला नाही भेटत आणि मला तुम्हाला सांगायला पण नाही भेटत. कारण का खूप साऱ्या काही गोष्टी असतात तो त्यामुळे. पण ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला स्पेशल मी होम टूरचा ब्लॉग का बोललो, कारण का जे आत्ताचे यंग पोरं आहेत त्यांना एक असं मोटिवेशन यायला पाहिजे की भाई आपल्याकडे सुद्धा असा बंगला पाहिजे, आपल्याकडे सुद्धा अशी एक थार, एक फॉर्च्युनर आणि असा मस्त की लक्झरियस एक विला फार्म हाऊस पाहिजे. सो त्यामुळे एवढंच सांगेन की भाई मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि खूप आय नो की तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल. एक ना एक दिवस येईल. जसं आज मी सुद्धा मेहनत करतोय. आता मी खोटं नाही बोलते, आज 100 किलोमीटरचा प्रवास करून मी आज इथे आलोय आणि सचिन दादांनी मला घरी बोलवलं स्पेशली कॉफीसाठी. मी त्यांना कसं कुठच्या म्हणजे प्रकारे धन्यवाद बोलू, मला बोलायला सुद्धा तर नाही जमत. आज राहुल दादांना सुद्धा बघितलं पण फर्स्ट पार्टमध्ये. आपला सेकंड पार्ट मी मुद्दामून सेपरेट टाकला होम टूरचा. तर आता बघूया त्या साईडला जाऊन वॉशरूम कसं असेल ते. तर चला मग मंडळी, बघू शकता फायनली आपण आता वॉशरूममध्ये आलोय आणि इकडे सुद्धा आरसा आहेच. मी तुम्हाला बोललो की बंगल्यामध्ये एवढ्या आरसे आहेत का मी मोजून थकीन, पण आरसे काय संपायचे नाही. आणि त्यापेक्षा एक लार्जेस्ट गोष्ट म्हणजे बाथटब. तर कितीतरी ठिकाणी आपल्याला बाथटब कमी प्रमाणात बघायला भेटतो, पण बंगला आहे. अरे वाव, आणि मला इथे रील बनवायला यायला पाहिजे. लाईटी खतरनाकच आहेत. अजून आहेत 2 3. अरे वाव, एक नंबर विषय गाईस. फुल झापूक आहे. कसा वाटला बंगला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे स्पेशली तुमच्या मोटिवेशनसाठी आहे. कारण का एक दिवस तुमचा सुद्धा येईल की तुम्ही सुद्धा अशा बाथटबमध्ये बसाल, फुल रिलॅक्समध्ये होऊन याल तुमच्या बंगल्यावर आणि विल्यावर. आणि तिथं तुम्हाला सुद्धा अशा सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. एक दिवस तुमचा स्वतःचा सुद्धा येईल की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बंगल्यामध्ये जयेश लिमकरला बोलाल की दादा आमच्या इथं पण नक्की कॉफी प्यायला ये. 100% वाईलोक. तर चला मंडळी, सगळं दाखवलं. आता राहिलंय ते म्हणजे टेरेस. कारण का जसं व्ह्यू गॅलरीतून बघायला म्हणजे बाल्कनीतून बघायला मजा येते, तसंच व्ह्यू आपण तुम्हाला आता डायरेक्ट वरनं दाखवूया. म्हणजेच टेरेसवरून आता आपण आलो आहे टेरेसमध्ये. आपले दादा आहेतच आणि इकडे या साईडला पूर्ण बंगल्याला सोलर पॅनल आहेत. आणि ह्या साईडून हा तुम्ही व्ह्यू बघू शकता, पूर्ण हा उघडं आकाश. इकडे आपल्याला सनसुद्धा साथ देतो आपल्या ब्लॉगमध्ये. आणि जे यूट्यूब मेंबर्स आहेत त्याने मला आज कितपर्यंत सपोर्ट केला, आज तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. एवढंच सांगेन की आज मी जे काय आहे ते माझ्या पप्पा मम्मी आणि ही पूर्ण यूट्यूब फॅमिलीमुळे. सो शेवटपर्यंत आहे की बाबा तो तुमचा साथ आम्हाला एक शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. माझी साथ कधी सोडू नका. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवीन. आणि तुम्हाला मागाशी मी बोललोच, तुम्हाला मथुरचा कुठचा ब्लॉग बघायचा आहे मला फक्त कमेंट करून सांगा.
आज 100 किलोमीटरवरून मी लांब इकडे आलो आहे फक्त आणि फक्त मथुरची आणि तुमची सगळ्यांची भेट करून द्यायला. आणि त्याच प्रकारे आपल्याला आपलं नशीब खूप म्हणजे आपलं भाग्य खूप होतं की आपल्याला सचिन दादासुद्धा भेटले. सो त्यामुळे आपल्याला हा सेकंड पार्टसुद्धा बनवायला भेटला. आणि आता एक जाऊन थोडी एक सचिन दादाची बाईट घेऊ, कारण का त्यांच्याबद्दल जे स्ट्रगल, आज जी मेहनत करून आज पब्लिकने, अलिबागच्या लोकांनी त्यांना एवढा सपोर्ट करून आज इथपर्यंत जे आलेत ते कसं काय हे आपण दादाकडून काही गोष्टी माहिती करून घेऊ. चला तर मग. तर चला मंडळी, आता आपण सचिन दादाकडे आलो आहे. दादा धन्यवाद पहिली गोष्ट की तुम्ही मला बंगल्यावर कॉफीसाठी इन्व्हाइट केलं आणि माझ्यासाठी वेळात वेळ काढून थांबलात, कारण का एवढी मोठी शर्यत आपली आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी एक 5 मिनटं काढून इथे आलात बंगल्यावर. आणि असाच तुमचा कायम सपोर्ट राहू दे मला. नक्कीच तू तुझ्या ब्लॉगवर हा नक्कीच व्हिडिओ टाक. तुमच्यासारखी मुलं पुढे यायला पाहिजे त्याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. आमच्याकडे पण बरेचशी मुलं आहेत जे व्यवसायात यायला पाहिजे, कामधंद्यामध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि सांगायचं झालं तर हे घर मी कन्स्ट्रक्शन करतो, त्यामुळे मी स्वतःच बांधलंय, म्हणजे कामगार घेऊन बांधलंय पण स्वतःचं डोकं आहे. आणि आर्किटेक्ट म्हणून आमचा मित्र आहे कौस्तुभ नाईक, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. कसं वाटलं तुला, कसं वाटलं? मला आणि माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला खूप भारी वाटलं. मी फर्स्ट टाइम होम टूर केलंय, कारण का माझ्या फॅमिलीला आणि सगळ्या जे आता यूथ जी जनरेशन आहे त्या सगळ्यांना कळायला पाहिजे की सचिन दादाचा जर आशीर्वाद असेल आणि सपोर्ट असेल तर माझ्यासारखा मुलगा सुद्धा एक असं होम टूर करू शकतो. म्हणजे सगळ्यांना दाखवलं की खूप भारी आहे. आपल्या जेवढे शोपीसचे सगळे जे फ्लॉवर्स वगैरे होते, जिम होती, बाल्कनीतून जो व्ह्यू, आणि जो यूथ जनरेशनला जी आत्ताची सिच्युएशनला गाडी आवडते, फॉर्च्युनर आणि थार, हे दोन्ही गाड्या आपल्या दाराच्या समोर आहे. ह्याच्यासाठी किती मेहनत करायला लागले. मी एवढंच सांगेन की काहीच अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. फक्त तुम्ही मेहनत घ्यायला पाहिजे, एकनिष्ठ राहायला पाहिजे. सगळं जे कामधंदे कुठलेही कराल ते खऱ्याने करा, कुठेही खोटा मार्ग अवलंबू नका. आणि आहे, शक्य आहे. जर स्वतःच्या जिद्द असेल तर आपण करू शकतो. कारण मी पण एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो, माझी सुरुवात तिकडनं झाली आहे. आणि मी काही 7-8 वर्ष जॉब केल्यानंतर मी व्यवसाय करायला लागलो, जागा खरेदी विक्री. त्यातनं मी बांधकाम कसं करतात ते शिकायला लागलो. आता मी बांधकाम पण करतो. सो एक व्यवसायात मी वाढत गेलो. माझं स्वतःचं हॉटेल मी बांधलं, हॉटेलमधनं मला उत्पन्न भेटतं आहे. मी एक बांधल्यानंतर दुसरं बांधलं. सो उत्पन्न आपल्याला अल्टरनेट, म्हणजे एकाच तुम्ही नोकरी करत असाल तर एका नोकरीवर न राहता छोटा व्यवसाय पण करा, जेणेकरून तुम्हाला आणखी उत्पन्न चालू होईल. कधीच कुठल्या एका व्यवसायावर किंवा एका नोकरीवर अवलंबून राहू नका. अल्टरनेट त्याला काहीतरी ठेवा, साथ, ज्याने पैसे आपल्याला कमवता येतील, पण त्याच चांगल्या मार्गाने, कोणत्याही वाईट मार्गाला जाऊ नका. अजून सांगितले आली मोबाईलवर रमी किंवा अजून काहीतरी ऑनलाईन पैसे कमवायचे गेम आहेत, त्याच्या आहारी तर बिलकुल जाऊ नका. आणि तुझ्यासारख्या तरुणाने अजून पुढे यायला पाहिजे आणि अजून तुझं नाव मोठं व्हायला पाहिजे. कायम मी तुझ्याबरोबर आहे. नक्कीच दादा, थँक्यू सो मच की वेळ काढून दिल्याबद्दल. थँक्यू.